निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन। पैसे नाहीत, चिंता कशाला, अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन। यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग। या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसे सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्कचे काम अगदी अल्प दरात करून मिळेल। ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर। संपर्क 9890315050। संगमनेर शहरात सुरू असलेल्या जावेद हबीब युनिसेक्स सलून या केश कर्तनालयातून अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलाय। मंगळवारी या सलूनमध्ये केशभूषेसाठी गेलेल्या एका 35 वर्षीय महिलेशी लगड करीत तेथील कारागिरानेच तिचा विनयभंग केलाय। हा धक्कादायक प्रकार जावेद हबीब युनिसेक्स सलूनमध्ये घडलाय। या प्रकाराबाबत पीडितेने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आता गुन्हा दाखल केलाय। तत्पूर्वी या महिलेने सलूनच्या चालकाकडे तक्रार केल्यानंतर त्याने आरोपी कारागिराच्या कानशिलात आवाज काढून पीडितेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला। मात्र त्यानंतर देखील तक्रार देण्याच्या भूमिकेवर ठाम राहिलेल्या पीडित महिला शहर पोलीस ठाण्यात पोहोचली, परंतु तिथेही तिला अशाच दबावाचा सामना करावा लागलाय। यावेळी चक्क शहर पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्वतःच न्यायाधीशाची भूमिका घेत पीडितेला तक्रार न घेताच अक्षरशः हुसकावून लावलं होतं। या घटनेबाबत शहरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना माहिती मिळताच त्यांनी पोलीस ठाण्यात गर्दी करून दबाव निर्माण केल्यानंतर अखेर पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून जावेद हबीब सलूनमधील शाकीब नावाच्या कारागिरावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय। या घटनेतून संगमनेरातील युनिसेक्स सलूनमध्ये चालणारे प्रकार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेत। या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झालाय। याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार हा मंगळवारी दुपारी 4च्या सुमारास घडला। शहरात राहणारी एक 35 वर्षीय महिला जानता राजा मैदानाजवळील हबीब जावेद सलूनमध्ये हेअर स्पा करण्यासाठी गेली होती। सदरची महिला सलूनमधील महिलांच्या कक्षात पोहोचताच शाकीब नावाच्या इसम त्यांच्याजवळ आला व त्याने हेअर स्पा करण्यास सुरुवात केली। या दरम्यान त्याने मॅडम आज तुम्ही खूप सुंदर दिसत आहात असे म्हणत त्या महिलेशी लगड करण्याचा प्रयत्न केला। महिलांना लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य शाकीबने करण्यास सुरुवात केली। या प्रकाराने संतापलेल्या त्या महिलेने आरोपीच्या कृत्यांना विरोध करीत या सलूनचा चालक आशिष महिरे याला फोन करून झालेला प्रकार सांगितला। यावर सलून चालकानं सदर कारागिराची कानउघडणी केली, परंतु महिला आपल्या भूमिकेवर तक्रार देण्याच्या भूमिकेवर ठाम राहत पोलीस ठाण्यात पोहोचली। पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्यानंतर महिलेच्या संबंधितांनी हिंदुत्ववादी संघटनांना मदतीसाठी पाचारण केलं। यावेळी काही कार्यकर्त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची विनवणी केली। गेल्या महिन्यात शहरात घडलेल्या साखळी घटनांनी आधीच संगमनेरातील वातावरण तणावपूर्ण बनलं होतं। त्यामुळे या प्रकरणात कातडी वाचवण्याचा प्रयत्न केल्यास तो अंगलट येण्याचा अंदाज येताच संबंधित अधिकाऱ्यांनीही आपली भूमिका बदलली आणि सुरुवातीला अदाखलपात्र गुन्ह्याची नोंद करून पाहणाऱ्या पोलिसांना पीडितेच्या फिर्यादीवरून मोठा गाजावाजा करीत सुरू करण्यात आलेल्या शहरातील जावेद हबीब सलूनमधील कारागीर आरोपी शाकीब याच्यावर त्यांनी केलेल्या कृत्यावरून विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय। या घटनेने संगमनेरात एकच खळबळ उडाली असून अशा प्रकारच्या संयुक्त ठिकाणांवरील प्रकरणांची चर्चा भरात आली आहे। राजसत्ता न्यूज ब्युरो, संगमनेर।